नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या तळपायाच्या एक मस्तकात जाईल. मित्रांनो, आपली न्यायपालिका ही किती स्लो काम करते आणि एखाद्याचं आयुष्य कसं बर्बाद करू शकते याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आता सांगतो. मित्रांनो, हे स्क्रीनवर जो तुम्हाला व्यक्ती दिसत आहे हे आहेत जगेश्वर प्रसाद अवस्थी. हे मध्य प्रदेशमधल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बिलिंग असिस्टंट म्हणून काम पाहणारे सरकारी व्यक्ती होते. मित्रांनो, यांना यांच्याच एका सहकर्मीने 100 रुपयाची लाच प्रकरणाचा खोटा गुन्हा दाखल केला आणि मित्रांनो यांच्यावर 1996 साली गुन्हा दाखल झाला आणि 2025 मध्ये यांना निर्दोष सोडण्यात आला. 1996 ते 2025 मित्रांनो 39 वर्षाचा काळ होता. 39 वर्ष यांना न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागल्या. यांचा वेळ गेला, यांची बदनामी गेली. 39 वर्ष छोटा नाही. आता दुसरी घटना तुम्हाला सांगतो. आता जे स्क्रीनवर दिसत आहेत हे महाशय आहेत जस्टिस यशवंत शर्मा. यांच्या घरात मित्रांनो 2 महिन्यापूर्वी आग लागली होती. तेव्हा यांच्या घरामध्ये पोत्याने भरून पैसे सापडले कॅशमध्ये, अर्धवट जळाल्याच्या अवस्थेत. आता या महाशयांचं असं म्हणणं आहे की हे पैसे माझे नाहीत, यांच्याच वेअरहाऊसमध्ये सापडले, पण तरी म्हणतात हे माझं नाही. आता मित्रांनो यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आजही ते जस्टिस म्हणूनच काम पाहत आहेत. म्हणजे जे लोकांना न्याय देणार आहेत तेच भ्रष्टाचार करत आहेत. आणि दुसरीकडे जगेश्वर प्रसाद अवस्थी यांच्यासारखे लोक आहेत जे 39 वर्ष वाट पाहत आहेत न्यायाची. म्हणजे कशी विटंबना आहे तुम्ही पाहू शकता. एखाद्याने 39 वर्ष आयुष्याची घालवावी तरी त्याला न्याय मिळत नाही आणि दुसरीकडे न्याय देणारेच भ्रष्ट होत चाललेत. अशी अवस्था आहे सध्या भारताची.